नुकताच आमचा या रेराज केस संदर्भात आता 19 नोव्हेंबरला निर्णय लागला. त्याच्यामध्ये हायकोर्टाने जे रेरामध्ये ज्यांनी रेराची आणि महानगरपालिकेची फसवणूक केली त्या 65 बिल्डिंग अशा होत्या. त्यांना 3 महिन्याच्या आत पाडण्याचा त्यांनी आदेश केलेला आहे आणि त्यासाठी लागणारा पुरेसा पोलीस बल असेल तो सुद्धा पोलिसांना द्यायला सांगितलेला आहे आणि लोकं राहत असलेल्यांना खाली करून त्या बिल्डिंगा पाडायला सांगितलेल्या आहेत. आणि ही सर्व महानगरपालिकेने जो एक ॲफिडेव्हिट दाखल केलेला होता, त्याच्या पार्श्वभूमीवरती हे सर्व निर्णय झालेले आहे. टोटल किती बिल्डिंग्स आहेत आणि कशा पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे? रेराच्या ज्या मॅटरमध्ये एकूण 65 लोकांवरती एफ-आय-आर झाले होते आणि 65 बिल्डिंग आहेत. परंतु महानगरपालिकेने जो ॲफिडेव्हिट दाखल केला आहे, त्याच्यामधल्या त्यांचं म्हणणं असं की 5 बिल्डिंग त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये येत नाहीत. 4 बिल्डिंग एम-आय-डी-सी, एक एम-एम-आर-डीमध्ये आहे आणि त्याच्यापैकी त्यांनी 6 बिल्डिंग या कंप्लीटली पाडलेल्या आहेत. 4 बिल्डिंगवरती पार्शली कारवाई केलेली आहे आणि 48 बिल्डिंग या पूर्ण भरलेल्या असल्यामुळे त्यांना कारवाई करता आली नव्हती. ते एकूण त्या 48 पकडून सर्व अशा 65च्या 65 बिल्डिंगी ते लोकं पाडणार आहेत. कशा पद्धतीने बिल्डरांनी रेराची फसवणूक केली? अ, असं होतं की कोणताही रेरा सर्टिफिकेट असल्यामुळे रजिस्ट्रेशन करता येत नाही आणि इकडच्या बहुतेक बिल्डिंग इल्लीगल होत्या आणि ह्या परिसराचं रजिस्ट्रेशन बंद झालेला होता. म्हणून त्यांनी बोगस महानगरपालिकेचे प्लॅन तयार करून त्यावरती रेराच्या मात्र ओरिजिनल सर्टिफिकेट मिळवून घेतले आणि त्यावरती त्यांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये रजिस्ट्रेशन इतर गोष्टी चालू होत्या. अशा प्रकारची फसवणूक त्यांनी केलेली होती. या सर्व प्रकरणानंतर कुठल्या प्रकारची रिस्क तुम्हाला वाटते का? किंवा ह्या ज्या 65 बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठी-मोठी नावं जी आहेत ती समोर येतायत. तर थोडक्यात नेमकं कुठले-कुठले घटक यामध्ये समाविष्ट असू शकतात? बघा याच्यामध्ये फार मोठे बिल्डर सुद्धा याच्यात आहेत. ज्यांनीच कारण छोटे बिल्डरांना एवढं सुचत नसतो. तर मोठ्या लोकांनीच हा सगळा झोल केलेला आणि याच्यामध्ये महानगरपालिकेची लोकं आणि इतर सर्वच लोकं याच्यामध्ये शासनाची लोकं याच्यामध्ये चा समावेश या लोकांचा मिळून सर्वांनी केलेला आहे हा प्रकार. रेराची फसवणूक टाळण्यासाठी आता म्हणजे पुढची पावलं काय उचलली जाणार? असं झालंय की या आदेशामध्ये माझ्या हायकोर्टाने 6 डायरेक्शन दिले आहेत. त्याच्यातला तोडण्याचा हा एक डायरेक्शन आहे. परंतु सर्वात अति महत्त्वाचा डायरेक्शन असा दिलेला आहे की अ, जेवढे महाराष्ट्रामध्ये 480 लोकल बॉडीज आहेत, म्हणजे महानगरपालिका, नगरपरिषद असे सगळे मिळून, त्यांनी प्रत्येकानी त्यांच्या वेबसाईटला महारेराच्या वेबसाईटला लिंक करायचा येत्या 3 महिन्यामध्ये. तसेच जेवढे प्लॅन पास जे होतात ते आमचे बी-पी-एम-एस सॉफ्टवेअरवरती होतात. तर ते बी-पी-एम-एसचं सॉफ्टवेअर सुद्धा त्यांना महारेराच्या साईटबरोबर त्यांना लिंक करायचं आहे. तसंच कोणताही प्लॅन पास झालं तर 48 तासाच्या आत त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती लोड करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे भविष्यात या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात.